मित्रांनो, आज आमची सकाळी 4 वाजताच आम्ही वॉकिंग चालू केली आणि आम्ही आज रेल्वेच्या एकदम जे शेवटचं टोक आहे म्हणजे दिग्रजच्या रेल्वे स्टेशनचं तिथपर्यंत आम्ही 10 किलोमीटर आता आलेलो आहे चालत. आणि इथं बघता मित्रांनो, इथं जे आहे तर हे रेल्वे मार्ग थोडा जमिनीच्या खालून असून आता इथून समोर जे आहे दिसत आहे, जे समोर दाखवा सर, इथून दाखवा, पडत नाही तुम्ही, बस 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 समोर नका जाऊ. तिथं सर हे पहा, इथून बघा हे टनल जे आहे, टनलचं इथून काम सुरू झालेलं आहे. कारण समोर जे आहे मित्रांनो, समोर पहाड आहे आणि हे जवळपास किती याचा आहे सर टनल? आहे 1400 मीटर. 1400 मीटरचा टर्न आहे. टर्न आहे जवळपास 1400 मीटर म्हणजे किती किलोमीटर होते? 1.5 किलोमीटरचा. तर ह्या आपल्या जो रूट आहे वर्धा नांदेड यवतमाळ, तर याच्यातला सर्वात मोठा हा टनल आहे आणि हा 1.5 किलोमीटरचा आहे मित्रांनो. जवळपास आपल्या भागातील सर्वात मोठा जो बोगदा आहे तो सर्वात मोठा 1.5 किलोमीटरचा बोगदा आता इथून पासून सुरुवात झाली आहे. आणि आम्ही त्या बोगद्याचा इथं पहिल्या टोकावर आहे. इथूनच ते कामाला समोर काम एकदम प्रगतीपथावर आहे. पण इथून जे सुरुवात झालेली आहे, समोर जे लाईट लावून काम जे आहे तर तिकडे जास्त समोर अंतर जास्त असल्यामुळे आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. नंतर तुम्हाला दाखवणार आहे आम्ही ते. तर इथूनच सुरुवात झालेली आहे या टनलची आणि हा आपल्या म्हणजे विदर्भामधला म्हटलं तरी चालते सर्वात मोठा हा टनल असू शकतो 1.5 किलोमीटरचा. सांगा सर. तर निश्चित मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड हा आपला विदर्भ आणि मराठवाड्याला कनेक्ट करणारा सर्वात मोठा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याचा इतिहास आपण ज्यावेळेला मित्रांनो सर्च करतो की 2009 साली लालू प्रसाद यादव यांनी याचं उद्घाटन केलं होतं. परंतु काही संभाव्य अडचणीमुळं हा प्रोजेक्ट आपण पाहतो की मागील 2021 पासून मित्रांनो याचं काम सुरू झालेलं आहे. आणि रेल्वेचं काम याला वेळ का लागतो, तर याला त्याची अनेक कारणं आहेत. कारण हा जो फेज आहे, आम्ही सध्या आता दिग्रजपासून 9 किलोमीटर 9.5 किलोमीटर डिस्टन्सवर आहो. आणि ही जे टनल आहे मित्रांनो, इथनं याचं हे होत आहे. कारण कुठलीही टनल सुरुवात होत असताना ती जमीन अशी तिथनं आपल्याला खोल जी आहे तर आता ते 3 किलोमीटर त्या साईडने जे आहे तर ती मित्रांनो जमीन खोल खोदण्यात आलेली आहे. आणि आता सध्या आम्ही जे आहे तर आमचं वॉकिंग जे आहे आठवड्याला आम्ही 16 किलोमीटर ते 17 किलोमीटर एकदा होत असतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जो मित्रांनो हा आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे, ही जी टनल आहे तर ही टनल मित्रांनो वसंतपूर खर्डापर्यंत, जे आपल्या मोगे साहेबाचं गाव आहे वसंतपूर खर्डा, तर तिथपर्यंत मित्रांनो तिथून त्याचं आहे. तर इथं या दिग्रजपर्यंत आणि इथनं जे आपलं स्टेशन आहे मित्रांनो तर ते 3 किलोमीटर आपलं रेल्वे स्टेशन आहे. आणि या 284.2 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये आता जे काम आहे 37 किलोमीटर सुरू झालेलं आहे. आणि दिग्रजला रेल्वे पटऱ्या पण आलेल्या आहे. आणि आता आम्ही येत्या 8 दिवसातच आपण जो आहे तर पुसदच्या भागातील उमरखेड मागे टाकलेले आहेत आपण व्हिडिओ सर. परंतु एक आम्ही सगळं आता कामामध्ये व्यस्त असल्यामुळं या 15 दिवसात मित्रांनो निश्चितपणे त्याही भागात आम्ही येणार आहोत. आमचे मित्र जे काय आहेत कॅमेरामॅन खंडारे सर, ही यांची मेहनत आणि एवढ्या सकाळी मित्रांनो ह्या सगळा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आमचं आरोग्य आणि ह्या हेल्दी टिप्स आम्ही देत असतो. या सगळ्या अशा वातावरणात आपली रेल्वे सुरू होणार आहे आणि या रेल्वेचा मित्रांनो आपण येत्या काही काळातच आनंद घेणार आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.